किंवा एखादा प्रश्न अवघड गेला तर काय करायचं? बऱ्याचदा असं होऊ शकतं की आता तुम्ही सुरुवात केली प्रश्न, पहिला प्रश्न पाहिलाय, अवघड प्रश्न वाटतोय. दुसरा प्रश्न पाहिला, अवघड वाटतो. ठीक आहे, तुम्ही शांत राहिले. तिसरा प्रश्नही अवघड वाटतोय. सलग 10 प्रश्न सुद्धा तुम्हाला आउट ऑफ सिलेबस किंवा तुम्ही वाचलेले नाहीत असे वाटू शकतात. मग 11व्या प्रश्नाला गडबडायचं आहे का? तर नाही. तीच ट्रिक आहे पेपर मॅनेज करण्याची. सगळ्यात पहिली गोष्ट, आधीचा प्रश्न कितीही खराब जाऊ द्या, आधीचा प्रश्न अजिबात नाही येऊ दे, किंवा प्रश्न येतोय पण तुम्ही गोल करताना चुकीचाच गोल केला, म्हणजे आन्सर होतं बी पण तुम्ही सी ला जर गोल करून आला आहात आणि हे तुम्हाला पुढच्या प्रश्नावर वगैरे लक्षात आलंय, तर मागच्या वेळी गडबडायचं का? की 3 सेकंदात त्यातून बाहेर यायचं. ही 3 सेकंदाची ट्रिक वापरायची. मागचा प्रश्न झाला की 3 सेकंदामध्ये तुम्ही पुढच्या प्रश्नावर पूर्णपणे फोकस केला पाहिजे. आता हे का गरजेचं आहे तुम्हाला सांगते. आज तुम्ही ही परीक्षा देता, या परीक्षेमधून तुम्ही उद्या अधिकारी होणार. ज्या काही पोस्ट आहेत, तुम्ही त्या अधिकारी पदावर बसले. समजा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये अधिकारी म्हणून बसलेले आहात. तुमच्याकडे एक व्यक्ती आली, ती व्यक्ती वैतागलेली आहे प्रशासनावर. ती व्यक्ती आली, तुम्हाला बडबड बडबड करून निघून गेली. दुसरी व्यक्ती आली, तीही व्यक्ती तुम्हाला बडबड करून निघून गेली. तिसरी व्यक्ती आली, तिनेही काहीतरी त्रागा केला आणि तीही व्यक्ती तिथून निघून गेली. मग अशा वेळी जर तुम्ही तुमची मेंटॅलिटी खराब केली, तर चौथेदार जी व्यक्ती आहे, भले ती एक गरीब म्हातारी आजी जर तुमच्याकडे आली, या 3 व्यक्तींनी जर तुमची मनस्थिती खराब केली, तर त्या म्हाताऱ्या आजीचा जो काही प्रश्न आहे तो तुम्ही सोडवूच शकणार नाही, किंवा त्या व्यक्तीकडे तुम्ही तितक्या त्रयस्थपणे पाहूच शकणार नाही. मग हे काय आहे रे? हे जे प्रश्न तुम्हाला एकामागो एक अवघड प्रश्न टाकणे आणि त्याच्यानंतर सोपे प्रश्न टाकणं, हे जे आहे, ही तुमच्या अधिकारी होण्याची तयारीच आहे. म्हणून प्रश्न अधिकाऱ्यासारखा सोडवा. कितीही अवघड प्रश्न वाटला तरी पुढच्या प्रश्नावर लगेच शिफ्ट व्हा आणि पुढच्या प्रश्नावर